राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय घडलं संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा देखील झालेल्या आहेत। संपूर्ण अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची देखील आता प्रतीक्षा वाढली असून आता शेतकरी बँकेच्या या ठिकाणी चक्रा काटत आहे। नमोचा 8वा हप्ता कधी येणार अशी देखील शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढतच चाललेली आहे। समोर अपडेट या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार सविस्तर समोर अपडेट आहे, त्यामुळे ती अपडेट बघायला विसरू नका। 28 जानेवारी 2026 रोजी 8:45 विमानाच्या हादस्यामध्ये अजित पवारांचा मृत्यू देखील होतो, पण काही नागरिक देखील असंही सांगत आहे की ते आणखीन जिवंत देखील आहे, कोणी त्यांना लपवून देखील ठेवलेले आहे असा संभ्रम देखील नागरिकांच्या डोक्यामध्ये पसरत आहे। आता यामागचं काय सत्य आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। संत्र्याची आवक घटल्याने किमतीत 20% घट। संत्रा उत्पादक शेतकरी देखील मोठ्या चिंतेचा सामना करत आहे। एकरी खर्च जातो लाखांवर, मात्र दर 12 रुपयांवर। कांदा उत्पादकांवर संकट, हवामानाचा फटका, बाजाराचा धोका। कांद्यावर अवलंबून अर्थकारण कोलमते। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करता करता दीड महिना ओलांडून गेलेला आहे, पण काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला नाही। नमोचा 8वा हप्त्याबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता लवकरच नमोचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। यामध्ये पूर्णपणे एक अपडेट देखील समोर आली असून आता या 15 दिवसाच्या आत देखील नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आली असून आता नमोच्या 8व्या हप्त्यातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळालेला आहे।